नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणी बघा, अशी एम्ब्रॉयडरी वर्क केलेली ना ही खूप हेवी साडी आहे। ह्या साडीला ना कसं फॉल लावायचं पूर्ण अगदी बेसिक पासून तुम्हाला मी सांगणार आहे, आणि कसं फॉल धुवायचं, कसं वाळवायचं, तिला इस्त्री कशी करायची आणि पूर्ण हे पण साध्या मशीननं कसं लावायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून की तुम्हाला छोटे मोठे सगळ्या टिप्स यामध्ये कळून जातील। बघा, ही एम्ब्रॉयडरी वर्क केलेली साडी आहे आणि ही साडी ना जिथून आपलं वर्क सुरू होतो तिथे बघा 1.5 इंच आपली जास्त आहे। तर अशा साडीला ना फॉल कसं लावायचं हे सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर बघा, ही फुल एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे, ह्याच्यावरती स्टोनचा सुद्धा आहे आणि धाग्याचा सुद्धा काम केलेलं आहे। ह्याच्यासाठी बघा, तुम्हाला मी ही साडी थोडंसं उकलून दाखवते, फॉल लावताना तर तुम्हाला दाखवणारच आहे। तरी सुद्धा बघा, अशी कटवर्कची साडी आहे, तर हिला फॉल कसं लावायचं, कुठून लावायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात आधी ना आपल्याला फॉल धुवून घ्यायचं। बघा, ही फॉल तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, तुम्हाला जसं परवडतं त्या पद्धतीने। बघा, ही मी 20 रुपयाचा फॉल घेतलेला आहे, तुम्ही 20चा 25चा सुद्धा घेऊ शकतात, पण 20चा फॉल नाही, एकदम कॉटनचा सॉफ्ट फॉल आहे, तर खूप छान बसतो आणि हिचा कलर सुद्धा जात नाही। बघा, हिला आपण 2-3 मिनिट असं पाण्यामध्ये डिप करून ठेवायचं, हातानेच असं थोडंसं घट्ट पिळायचं आणि हिला ना जेवढं येऊ शकतं तेवढं असं झटकायचं, जेणेकरून की गुड्या पडणार नाही आणि इस्त्री करायला सुद्धा एकदम सोपं जातं। त्यासाठी बघा, असं एकदम फडफड झटकायचं, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ती पाणी पण निघून जातो आणि वाळायला सुद्धा कमी टाइम लागतो। तर बघा, मी फॉलला ना धुवून घेतलं, झटकलं, वाळवलं आणि हिला मी लगेच इस्त्री केलं। इस्त्रीचा व्हिडिओ तुमच्यासोबत काही मी शेअर केलं नाही, कारण इस्त्रीचं काही सिंपल आहे, नॉर्मल गोष्ट आहे, सगळ्यांच्या घरी होते। तर बघा, असं इस्त्री केल्यानंतर सुद्धा हिला जास्त घड्या वगैरे घालायचं नाही, थोडीशी 1-2 घड्या ठेवायचं आणि आणायचं। तर आता बघा, सगळ्यात आधी ना फॉल लावण्याच्या आधी जी साईडचा आपला जी नेस्ता पदर असतो ना तिथे बघा असं डबल फोल्ड करून सिलाई मारायचं, कारण की ना फॉल लावताना आपण फॉलची तर आता मशीन आहे, साध्या मशीनवरच आपण लावलेलो आहात। साईडच्या पदरला आपल्याला पिको करण्यासाठी दुसऱ्याच्या घरी जाण्याची सुद्धा गरज नाही, आपण ह्याच मशीनवरती ना असं डबल फोल्ड करायचं आणि वरून एकदम बारीक टिप मारून घ्यायची, जेणेकरून की एकदम पिको सारखं सुद्धा लुक येईल। पिको सारखं तर नाही, पण पिको पेक्षा कमी सुद्धा येणार नाही, असं खूप छान दिसतो अशा पद्धतीने, आणि ही बाहेर काही दिसणार पण नाही। तर आता फॉल कुठून लावायचा खूप जणांचा प्रश्न असतो। जर तुम्ही इंच पट्टीने बघितलं तर 10 इंचावरती येतो, नाहीतर अंदाजे तुम्ही 1-1.5 इंच सोडून फॉल लावायला सुरुवात करायचं। तर बघा, इथं एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे, तिच्या खाली ना 1.5 इंच साडी आपली जास्त आलेली आहे। तर ह्या साडीला कसं लावायचं बघा, हिला ना असंच ठेवायचं जसं आहे तसं, फक्त हिला ना जेवढंची एक्स्ट्राची साडी आहे ना तिला असं खाली फोल्ड करायचं आणि वरून आपलं तर फॉल येणारच आहे, तर ती काहीच दिसणार नाही। त्यासाठी बघा, 1.5 इंच जी एक्स्ट्राचं आहे ती असं फोल्ड करून घ्यायचं आणि पूर्ण ते पण स्टार्टिंग पॉईंट वरून घ्यायचं, जिथून आपलं फॉल लावत आहे ना तिच्या पुढे सुद्धा आपल्याला हात आणि हात सिलाई करून घ्यायची। जर तुम्हाला सिलाई मारणं नाही झाली तरी पण बघा, मी जिथून फॉल लावते ना तर आधी फॉलला बघा उलट आणि सव्वाशे बघून घ्यायचं, फॉल हे सरळ ठेवायचं आणि साडी ही उलटी ठेवायचं। फॉल लावताना 1/2 इंच आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आणि एकदम साडीच्या काठोकाठ कडेला येऊ द्यायचं, साडीच्या खालून आपल्याला फॉल दिसू नये, फक्त एवढी काळजी यामध्ये घ्यायची आहे तुम्हाला। तर बघा, इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवते, जे 1.5 इंच आपलं एक्स्ट्रा होतं ना ती पूर्ण मी साडीच्या आत घातलेलं आहे आणि तिच्यावरून बघा असं फॉल एकदम काठोकाठ लावलं। जिथं कटवरची साडी आहे ना, जिथून आपलं कट येतो ना तिथूनच साडी यावी, ती कटवरचं थोडंसं डिझाईन खालच्या साईडने येतो अर्धचंद्र गोल, पण तिथं आपलं येऊ द्यायचं नाही, पूर्ण जिथं आपलं ती गोल आलेले ना तिथंपर्यंतच आपल्याला ही साडीचं फॉल येऊ द्यायचं आणि एकदम काठोकाठ कडेला असं सिलाई मारून घ्यायची। इथे ना सिलाई तुम्ही बारीकच यूज करायचं, जर थोडीशी मोठी असली ना तर फॉल उकलून जातो, त्यासाठी बघा इथे बारीकच सिलाई मारून घ्यायची आणि अगदी अलगद हाताने मी थोडं धरून हे करायचं। जे आपलं शेवटचं पॉईंट आहे ना तिथे बघा 1/2 इंच असंच फोल्ड करून घ्यायचं आणि तिथे ना थोडंसं चांगलं पॅक करून घ्यायचं। आता ना खूप जणांचा प्रॉब्लेम हेच, वरती हातसली करताना ना फॉलमध्ये किंवा साडीमध्ये गुड्या येतात, तर गुड्या येऊ नये यासाठी बघा आता आधी आपल्याला सगळ्यात आधी हाताने असं साफ करायचं आणि असं बॉल पिननं सेफ करून घ्यायचं, जेणेकरून की कुठेच गुडी येणार नाही। बघा, साडी नाही ब्रासोमध्ये जिमीचू कपडा असल्यासारखी आहे, तर ह्या साडीला ना खूप सारे गुड्या पडतात, त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बॉल पिननं सेफ करून घ्यायचं आहे। तुम्हाला हातसली कशी करायची ही सुद्धा सांगते। बघा, बऱ्याच जणी ना हातसली करताना सिंगल धागा यूज करतात, पण आपल्याला सिंगल नकून तिथे बघा डबल धागा घ्यायचं, जेणेकरून की आपली जी हातसली आहे ना ते उकलत सुद्धा नाही आणि हातसली करताना सुद्धा ना छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर हातसली खूप छान अशी व्यवस्थित येते। तर बघा, इथे मी ना सुईमध्ये 2 पदरी धागा ओवला आहे। आता सगळ्यात आधी सुरुवातीला ना आपल्याला तिथे एक चांगली गाठ घालून घ्यायचं, जेणेकरून ते एकदम पॅक बसावं आणि हातसली नाही क्रॉसमध्ये घ्यायचं, आधी साडीचा कपडा थोडंसं घ्यायचं आणि त्याच्यानंतर फॉलचा कपडा घ्यायचं। तर थोडंसं उशीर लागेल, पण तुम्ही जर ह्या पद्धतीने फॉल लावला ना तर फिनिशिंग खूप छान येते, फॉल निघत नाही आणि धागा सुद्धा कुठे तुटत नाही आणि तिच्याहून
जास्त जर सांगायचं म्हटलं तर फॉलमध्ये लावताना कुठेच साडीला वगैरे कुठेच गुढी येणार नाही, खूप छान दिसतो. खूप जणांचा फॉल जी आहे ना ती साडीला असं लटकतो किंवा मग गुड्या येतात, झोळ येतात. अशा पद्धतीने जर तुम्ही फॉल लावलात ना कुठेच गुढी येणार नाही, झोळ पडणार नाही, धागा सुद्धा तुटणार नाही. तर बघा आता हातचलीना मी आधी साडीचा कपडा घेत आहे आणि परत मग फॉलचा कपडा घेऊन ती थोडं थोडं ही करत आहे. आणि फॉल लावताना ना थोडं थोडंच घ्यायचं, जेणेकरून की धागा सुद्धा थोडंसं घेतलं तर गाठ्या बसणार नाही. आणि जे फॉल पण आहे ना 2-3 आपण असं सुईमध्ये घेतलं ना लगेच सुई बाहेर काढायचं आणि हाताने असं साफ करून घ्यायचं. तर बघा पूर्ण फॉलला ना ह्याच पद्धतीने मी हातचली करत आहे. तोपर्यंत आपली हातचली होते ना तोपर्यंत ना माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. तर बघा असे छोटे मोठे टिप्स वापरून जर तुम्ही फॉल लावलात ना तर अगदी व्यवस्थित फॉल बसतो आणि क्लायंट सुद्धा तुमच्यासोबत भरपूर येतील. आणि ह्या पद्धतीने जर फॉल लावला ना तर दिवसाचे तुमच्याकडे बघा 10 ते 15 साड्या ना इझिली होऊन जातात. कारण हिला लावणं सुद्धा खूप सोपं आहे, वाळवणं सुद्धा खूप सोपं आहे आणि इस्त्री मारायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ना अशा पद्धतीने फॉल लावला ना तर खूप छान असतो. आता फॉलची जर प्राईस तुम्हाला सांगायचं झालं ना तर फॉलची ना सगळ्याची एरिया वाईज असते, कोणत्या एरियामध्ये जास्त असते, कोणत्या एरियामध्ये कमी असते. तर बघा ही फॉल लावायला ना मी 60 रुपये घेते. हा जी फॉल आहे ना ती मी 20 रुपयाचा घेतलेला आहे, तुम्ही कमी जास्त सुद्धा घेऊ शकतात. तर बघा ही खूप छान क्वालिटीचा आहे. तर पूर्ण आता माझं फॉल लावणं झालेलं आहे, तर तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवते. बघा कुठेच गुढी सुद्धा आलेली नाही, पूर्ण फॉलला एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे तरी सुद्धा आलेली नाही आणि साध्या कपड्यावरती सुद्धा इथे कुठेच गुढी आलेली नाही. तर आता तुमच्या एरियामध्ये किती आहेत तुम्ही ते नक्की कमेंट करून सांगा. जर डबल हातचली केली ना मी ह्या साईडने आणि खालच्या साईडने जर हातचली केली तर तिथे मी 70 रुपये घेते आणि फक्त वरच्या साईडने जर हातचली केली तर तिथे मी 60 रुपये घेते. तुमच्या एरियामध्ये किती आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता तुम्ही फॉलच्या खालच्या साईडला सुद्धा कुठेच गुढी आलेली नाही, एकदम फिनिशिंगने हा फॉल बसलेला आहे. आणि फॉल लावताना सगळ्यात इम्पॉर्टंट फक्त फॉल धुवणं आणि इस्त्री करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. कारण लावताना ना मशीन लावतो त्यासाठी गुड्या वगैरे काही जास्त येत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ ना थोडासा जरी आवडलेला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका.